हो मॅडम, चला ना, मी तुमच्याशी बोलतो. प्लीज बोला माझ्याशी, प्लीज बोला. खोटेपणा करणाऱ्या आणि लफाछपी करणाऱ्या माणसाशी मला अजिबात बोलायचं नाही, आणि त्या माणसाने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नये प्लीज. मॅडम, मी काही खोटेपणा करत नाही. मला खोटं बोलता येत नाही, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. प्लीज ऐका माझं. चला आपलं. हे बघा मॅडम, जोपर्यंत तुमचा ड्रायव्हर येत नाही किंवा तुम्हाला रिक्षा मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला माझ्या बरोबरच थांबायला लागणार आहे. एक्सक्यूज मी एकटी आहे म्हणून मला तुमच्या संरक्षणाची गरज आहे असं अजिबात नाहीये. प्लीज असं समजू नका. मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे, कळलं ना? पण मॅडम, मी तुमच्यासाठी नाहीच थांबलोय इथे. मी रिक्षा रिक्षा मॅडम, रिक्षा मॅडम, रिक्षा रिक्षा मॅडम, रिक्षा रिक्षा. तुम्हाला वेळ लागलाय का मॅडम? काय चालवलं तुम्ही माझ्यावर रागवलाय मी समजू शकतो. रिक्षेच्या समोर काय उभा राहताय? आणि मी तुमच्यासाठी नाहीच थांबलेलो मॅडम, मी माझ्यासाठी थांबलोय. मी जो आज घोळ घातलाय ना तो निस्तरण्यासाठी थांबलोय. तुम्हाला कळावं खरं काय आहे त्यासाठी थांबलोय. हो का? अजून कुठली कारणं सांगणार आहात तुम्ही? मॅडम, मी आजपर्यंत तुम्हाला कुठलीही खोटी कारणं दिलेली नाहीयेत. मला खोटं बोलता येत नाही आणि हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे मॅडम. मॅडम, तुम्ही माझं घर बघितलंय. दादा, वहिनी, माझा पुतणे आणि मी, आम्ही 4 जण तिथे राहतो. माझा तुटपुंजा पगार आणि वहिनी पार्लर चालवून मिळवणारे पैसे, त्याच्यातनं आमचा खर्च देखील भागत नाही. कसं बसं घर चालतं आमचं. त्यात आम्ही भाड्याच्या घरात राहतो. भाड्याचे पैसे दिलेही कित्येक वेळेला आमच्याकडे पैसे नसतात. भाडं तुंबलंय मॅडम, खूप पैसे द्यायचे आहेत मालकाला. त्यामुळे मालकानी अशी एक युक्ती काढली की मी त्याच्या मुलीशी लग्न करावं म्हणजे ते भाडं माफ होईल. ती जी आज हॉटेलमध्ये भेटली ना मुलगी तोरल, ती मालकाची मुलगी. ती छोटीशी मुलगी आहे, साधी आहे, बावळट आहे, तिला काही कळत नाही. तिला असं वाटतंय तिचं माझ्यावर प्रेम आहे. मॅडम, प्रेम काय आहे हे पण तिला कळत नाही. आमच्या वयात किती अंतर आहे आणि माझं तिच्यावर बिलकुलच प्रेम नाहीये. मला ती नाही आवडत. मॅडम, त्या मुलीने ठरवलंय की मी तिचा होणारा नवरा आहे. ती समजून चालली की आमचं लग्न होणार आहे. मी खरं काय ते तुम्हाला सांगितलं. तुम्हाला विश्वास ठेवायचा तर ठेवा, नाहीतर निर्णय घ्यायला तुम्ही समर्थ आहात. मॅडम, मी हे इतका वेळ तुम्हाला केवळ अशासाठी सांगितलं नाही की मला माझ्या घरच्या परिस्थितीचं रडगाडं तुमच्या समोर विनाकारण गायचं नव्हतं. माझी काय परिस्थिती आहे माझं मला माहिती आहे, पण तुम्ही निर्णय घ्यायला समर्थ आहात. तुम्ही मला जे काही सांगताय ते खरं आहे. मॅडम, तुमच्याशी खोटं बोलण्याचं कारणच नाही. मॅडम, माझं तिच्यावर प्रेम नाहीये. प्रेम असूच शकत नाही माझं तिच्यावर, कारण माझं प्रेम तर काय? तुमचं कोणावर प्रेम? कसं सांगू की तुमच्यावरच आहे माझं प्रेम. खरं तर हीच वेळ आहे. आत्ताच सांगितलं पाहिजे की मॅडम, माझं तुमच्यावर प्रेम आहे. अष्टपुत्रे, सांगा ना तुमचं कोणावर प्रेम आहे? नाही, माझं कोणावर नाही प्रेम, कोणावरच नाही. हिच्यापासून लांब राहा म्हणाले तर हा इथपर्यंत पोहोचला. हिच्याशी मैत्री करू नकोस असं बजावलं होतं मी, तरी इथे येऊन प्रेमाच्या गप्पा मारण्यापर्यंत मजल गेली तुझी. दाखवतेस दोघांना. हा एकांत, ही रात्र, सगळं कसं प्रेम वाढवणार आहे ना? गैरसमज आहे तुमचा. ही प्रेमाची रात्र तुमच्यासाठी काळ रात्र ठरू शकते, फक्त माझ्यामुळे. तुझी मांजर तर दिलीस पाठवून. आता कोण वाचवेल तुला? मैत्री फुलवण्याची फार हौस आहे ना दोघांना? वाढवा, चांगली मैत्री वाढवा. मग मी आहे आणि तुम्ही आहात, आणि सोबत ही सुनसान रात्र. हा बाबा, नाहीये बाईक माझ्याकडे, पण इमॅजिन करायला काय होतं? काय जास्त इम्पॉर्टंट आहे? तू फोकस कर, तू फालतू डाऊट नको विचारू. हा, मस्त असं आपण बाईकवरनं जातोय आणि असा वारा लागतोय थंड, तुला थंडी वाजते म्हणून तू अशी पकडून बसलीस पूर्ण. तर असं आधी इमॅजिन करायला काय होतं बदाम? कर ना थोडं इमॅजिन. मला फुल असं घट्ट पकडून बसलीस तू, असा फुल माहोल क्रिएट झालाय आणि माझी बाईक बंद पडली. मी फुल ट्राय करतोय, किक मारतोय, अशी गाडी वाकडी केली, पण काहीच होत नाहीये. इव्हन ते चोक दिला, सगळं केलं. आणि अशा आता वातावरणात सिर्फ तू और मैं, फुल रोमॅन्टिक वातावरण,
बदाम काय करशील पुढे सांग ना बदाम बदाम सांग ना काय करशील हम्म. काय मी शेजारी असताना तू तुझ्या त्या पैलवान भावाला कॉल करणार आणि त्याला बोलवणार इकडे मी असं मस्त फुल रोमॅन्टिक फुगा फुगवलेला तू सगळी पी मारून वाटच लावलीस त्याची दिस इज नॉट डन या मग काय चिडणार नाही तर काय आज आपल्या दोघांमध्ये तुझा भाऊ कशाला पाहिजे का मग हा हा तू नाही दिलीस मला लवशीत माहिती आहे पण थोड्या दिवसांनी देशील ना देशील ना देशील ना? ए दिग्या, ते कानातले बोळे काढायची 24 तास कानात बोळे घालून असतोस कान फुटतील अशाने तुझे आणि बघावं तेव्हा त्या मोबाईलवर अशाने ना डोळ्याच्या खाता होती तुझ्या कळलं ना ती आई तुला मजा येते का मला ओरडायला नेहमी असं दिसला दिग्या की खेका सांगावरती दिसला दिग्या बोला काहीतरी घालून काढू किती किती सहन करावं लागतं मला माहिती या घरात म्हणजे असं कोणी असं आपलं आधाराचं माणूसच नाहीये ग मला या घरात गप्प बस नाटक करू नकोस अशाने त्या लाटण्याने बदलून काढेन तुला सांगून ठेव हे बघ असं बोलता का कोणी पोटच्या पोराशी प्रेमाने बोलून बघ ना माझ्याशी मला शहाणपणा शिकवू नकोस हा सांगून ठेवते मला सांग आपले काकाश्री कुठे गेलेत हा काय ठाव ठिकाणा त्यांचा कुठे उलटलेत काकाश्री यू मीन आपला मोनू म्हणजे तुमचा मोनू हो हो तोच गेलाय कुठे त्याला फोन करून विचार आता कुठे गेलाय ते त्याला म्हणावं वाटेल तेव्हा यायला ही काय धर्मशाळा किंवा लॉज नाहीये वाटेल तेव्हा या वाटेल तेव्हा झोपा वाटेल तेव्हा वाटेल ते करा मॉम चिल तो काय लहान कुक्कूला बाळ आहे का येईल त्याचा तू का टेन्शन घेते आणि माझं तसं आता थोड्या वेळ आधी त्याच्याशी फोनवरती बोलणं झालंय तो त्याचा वेळ करेक्ट युटिलाइज करतो म्हणजे वेळेचा सदुपयोग करतो अच्छा सदुपयोग करतोय कसला सदुपयोग करतोय रे हा काय चाललंय काय त्याचं नक्की करतोय काय तो काका सध्या माझ्या होणाऱ्या काकी सोबत डेट वर गेलाय काय 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 म्हणतोयस तू ए तू टेन्शन घेऊ नको मी त्याला प्रॉपर गाईड केलंय डेट वर काय करायचं कसं तो चिल झालं कल्याण झालं आता त्याचं आधीच तो माती खातो त्यात तू त्याला चिखलात ढकललं अरे तुला नसते उपद्याप सांगतो कोण रे हा का काळजी करते तू येईल त्याला यायचं तेव्हा तसही तो आता मस्त तिथे सेट झालाय तू इकडे कशा स्वतःचा बीपी वाढवतीये मस्तपैकी तिचा हात हातात घेऊन रोमॅन्टिक वॉकला गेला असेल आई अच्छा रोमॅन्टिक वॉक इथपर्यंत मजल गेली काय त्याची येऊ दे त्याला बघतेच आज तो आहे आणि मी आहे चला निदान गोडबोलीबाईंचा राग तरी गेला माझ्यावरचा म्हणजे माझ्या बाबतीत जे काही घडतंय ते मी मुद्दाम करत नाहीये हे तरी पटलं त्यांना अष्टपुत्रेंनी हे इतकं सगळं सांगितलं नसतं ना तर मला त्यांच्याबद्दल खरं काय ते कळलंच नसतं किती कष्टात राहतात आणि तरी मनाने किती चांगले आहेत इतर पुरुषांसारखी तर नक्कीच नाही मगाशी मी त्यांच्याशी खरंच खूप वाईट वागले मगाशी ते प्रेमाबद्दल बोलताना अचानक थांबले का विचारू का अष्टपुत्रेंना विचारतेच पण त्यांचा माझ्यावरचा राग स्वाभाविक होता पण नेमक्या कुठल्या कारणाने त्या माझ्यावर चिडल्या विचारतोच अष्टपुत्रे बोला ना नाही यावेळी तुम्ही बोला मॅडम मगाचपासून तुम्हाला एक विचारायचं होतं विचारा ना म्हणजे तुम्ही नक्की माझ्यावर कशासाठी रागावला होतात म्हणजे मला तोरल बरोबर बघितलं म्हणून का मी तुमच्याशी खोटं बोलून तोरलला भेटायला गेलो म्हणून नाही खरं तर मी नाही रागवले तुमच्यावर पण पण काय मॅडम काही नाही मॅडमना काहीतरी बोलायचंय हे कळतंय मला पण धीर होत नाहीये त्यांचा अष्टपुत्रे हा? मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का म्हणजे रागवण मॅडम तुमचा राग कसा येईल विचारा ना
तुम्ही त्या तोरलची लग्न का नाही करत? लग्न लग्न तर तो फक्त माझ्याशी करणार आहे. तो फक्त माझाच नवरा होणार आहे. नाही म्हणजे तुम्हाला लग्न करायचंय आणि त्या तोरलला तुमच्याशी लग्न करायचंय. चांगली मुलगी आहे ती. तिच्या घरचे तयार असतील, तुमच्याही घरचे तयार असतील, मग तुम्ही लग्न का नाही करत? म्हणजे मला असं वाटतं की लग्न म्हणजे दोन कुटुंबांच्या आधी दोन जीवांचा प्रश्न आहे. त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असलं तरच लग्न होऊ शकतं किंवा लग्न करावं. आणि माझं तोरलवर अजिबातच प्रेम नाहीये. त्यामुळे तोरलशी लग्न जर का मी केलं तर ते प्रेम नसेल, लग्न नसेल, तो व्यवहार असेल. आणि माझं तोरलवर प्रेम नाहीये. माझं प्रेम तर काय? कोणावर प्रेम आहे तुमचं? थोडक्यात वाचली. बरोबर ही फांदी डोक्यात पडून ना मेली असती एकदाची. चांगली रक्ताच्या थारोळ्यात पडली असती, मेंदू बाहेर आला असता. पण नेमकी ह्याला मोहनला दिसली ही फांदी. आणि आता तर अजून जवळ आले ते दोघं. सॉरी. नाही, कोणी घाबरेल मॅडम. फांदी अचानक पडली ना. फांदी अशी अचानक कशी पडली? काय माहिती मॅडम, कदाचित आपण जवळ यावं म्हणून फांदी पडली असेल. नाही म्हणजे आपल्याला घाबरवण्यासाठी कदाचित फांदी पाडली असेल. आपल्याला कोण कशाला घाबरवेल? तुमची ती हडळ तर नाही? अहो मॅडम, नाव सुद्धा घेऊ नका हो. अहो नाव घेतलं ना तर कुठूनही प्रकट होते. कोणाला शोधताय? हडळ येते का बघतोय. अष्टपुत्रे, तुम्ही किती घाबरट आहात हो. मॅडम तुम्हाला एक विचारू का? विचारा ना. या अशा निर्मनुष्य रस्त्यावर सोबतीला मी, तुम्हाला माझी भीती नाही वाटली? तुमची का भीती वाटेल मला अष्टपुत्री? इनफॅक्ट तुम्ही सोबत असला ना की तुमचा आधार वाटतो मला. आणि जे लोक मनाने सज्जन आणि सच्चे असतात ना, त्यांची अजिबात भीती वाटत नाही मला. काय? हा माणूस तुला सज्जन आणि सच्चा वाटतो? आता बघच हा सच्चा माणूस कसा लुच्चा होतो ते. मग बघू तुला भीती वाटते त्याची की आधार वाटतो ते. काय करताय हे? ये हटेली, कब से दिमाग का दही कर रही है? तेरे को क्या हुआ? मैं सीधा बात कर रहा हूँ, तेरे से बात करने को भाव खाती है क्या तू? अष्टपुत्री, तुमचं डोकं फिरलंय. ये चुप बैठ. मैं कब से देख रहा हूँ, मैं बोल रहा हूँ, तू लय नाटक कर रही है, लय छनपट्टी कर रही है. क्या समझती है अपने आप को? ये गोड बोले. असं का बोलताय तुम्ही? क्या बताए मतलब? गाना सुनाओ क्या? अष्टपुत्री, अपन बोला तू मेरी लैला, वो बोली फेंकता है साला. अष्टपुत्री, अपन जब भी सच्ची बोलता है, ये उसको झूठ काय को लगता है रे? ये उसका स्टाइल होएगा, होठों पे दिल पे ना होएगा. ये उसका स्टाइल होएगा, होठों पे. ये गाना अच्छा नहीं लगा, दूसरा गाना सुनाओ. अति के लोनावला, रे लोनावला में जाएंगे, चिक्की खाएंगे, वाटरफॉल पे चल. डोकं फिरलंय. ये मेरा नहीं, तेरा दिमाग घूम गया. ये अरे भाई मेरी बात ठीक. ये अरे किधर जा रही है? ये हटेली है एकदम, दिमाग का दही कर दिया. अरे बापरे, काय बोललो मी? काय बोललो? कोण बोले बाई ना? अरे देवा. काय मग फुलली का तुमची मैत्री? फार हौस होती ना मैत्री करण्याची. ती तर निघून गेली. आता ए मोहन,
कुठे घेऊन जाणार होतास तिला? लोणावळा? आणि कुठे? आता जा आणि ते स्पष्टीकरण. तू असा का वागलास त्याचं? अरे सांबा सांबा. अहो मी सांबा नाही, आबा आहे. आबा बोला. आबा सांग या लोकांना, जब गोड बोले कोचिंग क्लासेस से 50-50 कोस दूर कोई बच्चा रोता है तो उसकी माँ उसे क्या कहती क्या कहती है? अहो मला काय माहिती, तुम्हालाच माहितीये, तुम्हीच सांगा. अरे येड्या, वो कहती है बेटा सो जा बेटा, वरना मदन म्हात्रे आ जाएगा. गोड बोले भाई बोला. मात्र सरदार, काल रात्रीच्या रस्त्यावर आम्ही दोघीच होतो, मी आणि अष्टपुत्रे. अष्टपुत्रे माझ्या जवळ येऊ लागले, मला त्रास देऊ लागले. नाही, आणि कोणतं बरं ते गाणं गायले? आतीच्या खंडाला. हा, हातीच्या खंडाला. नहीं नहीं, कह दो कि ये झूठ है, कह दो कि ये झूठ है. गोड बोले मॅडम बोला तुम्ही. मात्र सरदार, मग मी पळू लागले, ते माझ्या मागे मागे येऊ लागले. मी पळू लागले, ते माझ्या मागे मागे येऊ लागले. माझा विश्वासच बसत नव्हता की अष्टपुत्र असे वागू शकतात. काय मॅडम? आणि मग एका क्षणाला त्यांनी तुम्हाला पकडलं? अहो काय काय पकडलं? त्यांना नाही पकडलं, ते रिक्षात बसले आणि निघून गेल्या. तुला कळतं का तू काय करतोय? काय? आपल्या गोडबोले कोचिंग क्लासेसच्या हेड आहेत त्या हेड, त्यांच्याशी असा वागला? अरे आपल्या कोचिंग क्लासची सगळी इज्जत मिट्टी में मिलानी. मिलेगी, इसकी सजा बराबर मिलेगी. नाही तो क्या? ज्याच्या नजरेत किंमत नाही नारीची, त्याला शिक्षा करा भारीची. त्याच्या तोंडात बिस्किटे कोंबा खारीची, मगच अद्दल घडेल जन्माची. मात्रे सर, मी काही केलेलं नाही, मला सोडा, मला माफ करा मात्रे सर. बोल तुला कुठली सजा देऊ? नको नको, सजा नको मला. ये हात मुझे दे दे. अहो मी खरंच मुद्दामून नाही वागलो मात्रे सर, माझ्यावर विश्वास ठेवा. गोडबोले बाई, मैंने आपका नमक खाया है. असं मग आता पट्टा खा. पट्टा पट्टा नाही नाही, पट्टा नाही, पट्टा पट्टा नाही. म्हणू आता पट्टा खा. बोल किती फटके मारू तुला? बोल किती फटके मारू तुला? 25, 50, 80? या नराधमाला 100 फटक्यांची शिक्षा द्या. गोडबोले बाई, मोनू अब तू गया रे मोनू. मोज पक्ता. पट्टा झाडू सारखा का लागतोय? नका मारू, नका मारू, नका काय नका मारू, नका मारू. उठ. तुमचा पट्टा झाडू सारखा का लागतोय? मारू नका, मारू नका, काय मारू नका, मारू नका, मारू नका. काय? अरे वहिनी, तू पण झाडू पट्टा. गुड मॉर्निंग वहिनी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. ऊन डोक्यावर आली, अजून लोळत पडलास तू. शरम नाही वाटत तुला? आणि काल रात्री सॉरी वहिनी, काल रात्री जर मुद्दामून नाही झालं, मला मुद्दामून नाही केलं मी वहिनी, सॉरी. मुद्दामून केलं नाही, काल रात्रीचं सगळं काम मला करावं लागलंय. आणि आजचं सकाळचं कोण करणार? ते सुद्धा मीच करायचं का? नाही, तू कशाला करते वहिनी? मी करतो 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 वहिनी. का असं वागलात तुम्ही? मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.